नमस्कार, मी सखाराम रामराव बारबीण। आज रामनवमीच्या मी श्री राम मंदिर बारबीण कल्लीतर्फे आपणा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माझ्या मंदिरात चैत्री पाडवा ते श्री रामचंद्र जन्मोत्सव 9 दिवसाचा कार्यक्रम साजरा झाला आहे। आज माझ्या मंदिरात श्री रामचंद्र प्रभू यांचा जन्म केलेला आहे। सकाळी पवमानाचा अभिषेक झालेला आहे। त्यानंतर रामाची यथोचित पूजा करून दुपारी भजन करून श्रीरामाचा मी 12 वाजून 1 मिनिटाला गुलाल उधळलेला आहे। हे श्रीराम मंदिर आमची 7वी पिढी आहे। हे राम मंदिर श्री बापू भट म्हणून जे कोणी वालुटचे होते त्यांनी या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत आणि त्यांची समाधी श्री हनुमंताच्या बाजूला ठेवलेली आहे। त्यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे। ते जेथे त्रिकाल ज्ञानी होते आणि त्यांच्या पूर्वजाप्रमाणे आम्ही प्रतिवर्षी रामनवमीचा हा उत्सव जेथे साजरा करीत असतो त्याप्रमाणे आज मी प्रभू रामचंद्राचा उत्सव साजरा केला आहे। सीताकांत स्मरण जय जय राम अवधूत जयंदन श्री गुरुदेव दत्त। परभणी येथील पुरातन राम मंदिर बारबीण गल्ली येथे आज राम जन्मोत्सव पूर्ण चांगल्या प्रकारे साजरा झालाय। संपूर्ण लोकांना अक्षरशः चांगला प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि उद्योग क्षेत्रात असूनही आम्ही ही परंपरा वारंवार दरवर्षी चालू ठेवू हेचा मी प्रयत्न करतो। धन्यवाद। जय श्रीराम। माझं नाव गौरव गोविंद डहाळे। आज या गांधी पार्कात येथील बारबीण गल्ली येथील राम मंदिरामध्ये आज राम जन्मोत्सव होता। त्यामध्ये संगीतमय जन्मोत्सव आम्ही इथं केलेले आहे। त्यातले मुख्य गायक होते ओम संजीव कुमार डहाळे वजूरकर। आणि हे कार्यक्रम आम्ही आता पारंपरिक चालवणार आहेत। जेव्हापासून राम मंदिर झालं आहे तेव्हापासून आम्ही ह्या कार्यक्रमाची संकल्पना चालू केली आहे। हे असं कोणीही सगळेजण उद्योजक असल्या कारणाने असं कोणीही त्याच्यामध्ये स्वतःहून करत नाही। सगळेजण आपल्या आपल्या मनानं स्वइच्छेने इथं येतात। जशी की मूर्ती तुम्ही पाहू शकता, ही मूर्ती 1200 वर्ष जुनी आहे। त्यामुळे ह्याचा खूप महत्व आहे। आम्ही इथं नेहमी करणार आणि ही संकल्पना चालू ठेवणार पिढोनपिढी। जय श्रीराम। गांधी पार्क येथील मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव संपन्न। जय श्रीराम। आजच्या रामनवमी निमित्त श्रीराम मंदिर गांधी पार्क येथे सोहळा संपन्न झाला श्रीराम जन्माचा। सर्व भावी भक्तांना माझ्यातर्फे व सर्व श्रीराम भक्तांना कडून राम जन्माच्या आणि रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि हिंदू धर्म असाच पुढे चालत राहू आणि श्रीरामाची कृपा आपल्या सर्वांवर आहे। आणि सर्वांनी हा भक्तिभाव मनात ठेवावा आणि पुढच्या पिढीला पण तो सांगावा अशी सगळ्यांची इच्छा। आणि अजून एकदा श्रीराम नवमीच्या आणि सर्व भक्तांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम। नमस्कार, माझं नाव द्राव्य रोहित शहाणे आहे। तुम्हाला माहिती का आपण राम राम दोनदा का म्हणतो? कारण 27 वरी येतो आकड्यावरी आणि आज 2 आकड्यावरी आणि मग 25 आकड्यावरी येतो। आता हे सगळं मिळून झालं तर 54 होते। आणि जर का आपण राम राम दोनदा म्हटलं तर आपल्याला कळते 54 + 54। आता 54 + 54 असते 108 आणि माळामध्ये पण 108च मोती असतात। तर आपण राम राम दोनदा म्हटलं तर आपली पूर्ण माळा जपून होऊन जाते। जय श्रीराम। आज सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण श्री राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा केला। सकाळपासून इथं भावी भक्तांची फार गर्दी आहे आणि मला सांगायला अभिमान वाटते की समर्थ कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी इथं आज रामरक्षा स्तोत्र सादर केली। रामरक्षा स्तोत्राचे महत्व आपल्याच नागरिकांना बऱ्याच जणांना माहित नाही। जसं आपण हनुमान चालीसा पठण करतो तसं दररोज सर्वांनी रामरक्षा पाठ केला तर मुलांची प्रज्ञावर्धन होत होईल, मुलांचं चारित्र्य संवर्धन होईल आणि मुलांमध्ये जे बुद्धी आहे त्याची वाढ होईल। त्यामुळे मला वाटते की सर्वांनी रामरक्षा स्तोत्र म्हणले पाहिजे। पुन्हा एकदा सर्व भावी भक्तांना श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम। गणपती चौक परिसरामध्ये भव्य अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न। जय श्रीराम। आज रामनवमीनिमित्त महाप्रसादाचा योग आला।
गणपती चौकामध्ये जिंतूर रोड येथे महाप्रसादाचा योग आल्याबद्दल भाविक भक्तांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. पुढच्या वर्षी असाच भव्य दिव्य कार्यक्रम करू. आम्ही महाप्रसादाचा आणखीन जास्त हे करू, लाभ देऊ. आणि तरी सर्व भाविक भक्तांचे मनापासून आभार. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम.